हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर पहा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 तर सेमिस्टर 6मधील आपण चॅप्टर 2 रेशो ॲनालिसिस यामधील प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत, जवळपास 5 प्रॉब्लेम. आणि यामधील जे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत की जे महत्त्वाचे आहेत तर ते आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. तर आज आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग यामधील चॅप्टर फर्स्ट फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस तर या चॅप्टरचे जे काही या चॅप्टरचा पहिला प्रॉब्लेम घेणार आहोत. ठीक आहे. तर फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस यामधील आपण एक स्टेटमेंट बघितलेला आहे जे की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर ते तुम्ही पाहायचे आहे पाहिली नसेल तर. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तर आज आपण फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस तर याचा प्रॉब्लेम फर्स्ट हा घेणार आहोत. तर पहा, फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस यामधील मेथड्स मी सांगितलेल्या होत्या त्या व्हिडिओमध्ये, जो की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. आणि कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट याचा स्टेटमेंट कशा पद्धतीने असतं तर ते मी टेलिग्राम चॅनेलवरती त्याच्या फोटोज अपलोड केलेले आहेत. ठीक आहे. तर ते तुम्ही डाउनलोड करून त्याचा फॉर्मॅट हा लिहून घ्यायचा आहे. आज आपण प्रॉब्लेम फर्स्ट हा पाहणार आहोत, कसा सोडवायचा आहे ते. तर त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. तर पहा, तुम्हाला प्रॉब्लेम पाहिजे असेल तर टेलिग्रामवर अपलोड केलेला आहे. ठीक आहे. किंवा प्रॉब्लेम तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून मी तुम्हाला अमाऊंट सांगताना कन्फ्यूज होणार नाही. त्याआधी मी पूर्ण प्रॉब्लेम हा तुम्हाला रीड करून दाखवते. याचा पूर्ण फॉर्मॅटसुद्धा आपण घेतलेला आहे. ठीक आहे. तर प्रॉब्लेम आहे फर्स्ट, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर अ कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट ऑफ अ प्रतिभा लिमिटेड. तर प्रतिभा लिमिटेड याचं बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं आहे. तर कशा पद्धतीने सोडवायचं तर पहा, पर्टिक्युलर्समध्ये इक्विटी शेअर कॅपिटल दिलेला आहे 25 लाख. 31 मार्च 2012 आणि 2013 हे करंट इयर आहे. तर 25 लाख हे 2012चे आणि 25 लाख हे 2013चे शेअर कॅपिटल दिलेलं आहे. त्यानंतर नॉन करंट असेट, तर नॉन करंट असेटमध्ये 30 लाख आणि 36 लाख दिलेले आहे अमाऊंट. रिझर्व अँड सरप्लसमध्ये 5 लाख आणि 6 लाख. नॉन करंट इन्व्हेस्टमेंटमध्ये 5 लाख आणि 5 लाख. लॉंग टर्म लोनमध्ये 15 लाख आणि 15 लाख. करंट असेटमध्ये 15 लाख 1,50,000. करंट लायबिलिटीजमध्ये 5 लाख आणि 5,50,000. तर हे अशा अमाऊंट दिलेली आहे. तर हा कसा सोडवायचा प्रॉब्लेम तर सगळ्यात आधी तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे, अशा पद्धतीने याचा फॉर्मॅट तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. तर हे तुम्ही लक्षात घेऊ नका, आत्ताच मी सोडवताना सांगणारच आहे. तर तुम्हाला फॉर्मॅटमध्ये पर्टिक्युलर्स प्रिव्हियस इयर काय आहे 2012, करंट इयर काय आहे 2013 आणि ॲब्सोल्यूट चेंजेस डिक्रीज येईल इन्क्रीज येईल ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. आणि पर्सेंटेज चेंज इन्क्रीज ऑर डिक्रीज, जे काही पर्सेंटेजमध्ये चेंज होणार आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. तर पर्सेंटेजचं चेंज हे जर आपल्याला काढायचं असेल तर याचा एक फॉर्म्युला आहे, तो सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, आजसुद्धा मी घेणार आहे. तर पहा, सगळ्यात आधी आपल्याला काय दिलेलं आहे, शेअर होल्डर्स फंड दिलेला आहे. ठीक आहे. इक्विटी शेअर कॅपिटल दिलेला आहे. तर जो काय सिक्वेन्स असतो तर पहा, लायबिलिटीमध्ये काय असतं, सर्वात आधी इक्विटी अँड लायबिलिटीज. त्याच्यानंतर त्याच्यात काय असतं, शेअर होल्डर्स फंडमध्ये काय असतं, इक्विटी शेअर कॅपिटल आणि रिझर्व अँड सरप्लस. त्याच्यानंतर नॉन करंट लायबिलिटीज असतात, करंट लायबिलिटीज असतात. तर हे आपल्याला प्रत्येक याच्या वाईज हे लिहायचं आहे. तर पहा, आपण पहिला पार्ट काय येतो आपल्या फॉर्मॅटमध्ये, इक्विटीज अँड लायबिलिटीज, त्याच्यामध्ये शेअर होल्डर्स फंड. तर शेअर होल्डर्स फंडमध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये तर इथे पहा, प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिलेला आहे इक्विटी शेअर कॅपिटल 25 लाख. नॉन करंट असेट दिलेला आहे 30 लाख 36 लाख.
तर पहा इथे इक्विटी शेअर कॅपिटल 25 लाख 25 लाख. आपली अमाऊंट इथे काही चेंज झालेली आहे का, म्हणजेच डिक्रीज किंवा इन्क्रीज झालेली आहे का, तर नाही. त्यामुळे इथे काहीच येणार नाही. पर्सेंटेजमध्ये काही चेंजेस होईल का, तर नाही. त्याच्यामुळे इथे सुद्धा काहीच येणार नाही. त्यानंतर याच्यामध्ये काय येईल, रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लस आपल्याला प्रॉब्लेममध्ये किती दिलेले आहेत, 5 लाख आणि 6 लाख. इथे पहा रिझर्व अँड सरप्लस 5 लाख आणि 6 लाख. 5 लाख आणि 6 लाख दिलेले आहे. तर तुम्हाला हे रिझर्व अँड सरप्लस 5 लाख करंट प्रिव्हियस इयरचे 5 लाख, करंट इयरचे 6 लाख कितीने इन्क्रीज झालेला आहे, तर 1 लाखांना. तर ॲब्सोल्यूट चेंज इन्क्रीज और डिक्रीजमध्ये हे 1 लाख लिहायचे आहेत. तर पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, तर पहा वर्किंग नोट. पर्सेंटेज चेंज इज इक्वल टू ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड बाय प्रिव्हियस इयर व्हॅल्यू इंटू 100. तर ॲब्सोल्यूट चेंज म्हणजेच काय, तर कितीने चेंज झालेला आहे, तर करंट इयर 1 लाखनं वाढलेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे. तर हे 1 लाख तुम्हाला इथे घ्यायचे आहेत. आणि प्रिव्हियस इयर व्हॅल्यू कोणती आहे, तर ही 2012 ही जी आहे, तर ही प्रिव्हियस इयरची व्हॅल्यू आहे. किती आहे, 5 लाख आहे. तर हे 5 लाख डिव्हायडेड करा. 1 लाख डिवायडेड बाय 5 लाख इंटू 100 किती येईल, 20%. हे काय झालं, तुमचं पर्सेंटेज चेंज आपल्याला भेटलेला आहे 20%. तर अशाच पद्धतीने तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेट करायचं आहे. जेव्हा इन्क्रीज किंवा डिक्रीज येईल तेव्हा आपल्याला ॲब्सोल्यूट म्हणजेच पर्सेंटेज हे चेंज कॅल्क्युलेट करूनच लिहायचे आहेत. जिथं तुम्हाला डिक्रीज किंवा इन्क्रीज काहीच दिलेलं नसेल तिथे तुम्हाला काहीच घ्यायचं नाही, ठीक आहे. त्यानंतर पहा नॉन करंट लायबिलिटीजमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये, लॉंग टर्म लोन दिलेला आहे का, पहा. हे पहा इथे दिलेलं आहे लॉंग टर्म लोन दिलेलं आहे. 15 लाख आणि 15 लाख. इथे काही इन्क्रीज डिक्रीज झालेला आहे का, तर नाही. तर पहा इथे नॉन करंट लायबिलिटीमध्ये लॉंग टर्म लोन 15 लाख घेतलेला आहे. इथे इन्क्रीजसुद्धा झालेलं नाही, डिक्रीज झालेलं नाही, त्यामुळे इथे काहीच घेतलेलं नाही. त्यानंतर पहा करंट लायबिलिटीमध्ये काय दिलेलं आहे, डायरेक्ट आपल्याला करंट लायबिलिटी दिलेल्या आहेत. सन्ड्री क्रेडिटार्स किंवा बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल असं काही दिलेलं आहे का, तर नाही. डायरेक्ट आपल्याला करंट लायबिलिटीची अमाऊंट दिलेली आहे 5,50,000. तर हे तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. 5 लाख प्रिव्हियस इयरचे, करंट इयरचे 5,50,000. तर इथे आपलं काय झालेलं आहे, इन्क्रीज झाले की डिक्रीज. तर आता इन्क्रीज झाले की डिक्रीज हे कसं ओळखायचं, तर पहा इथे किती आहेत, प्रिव्हियस इयरचे 5 लाख, करंट इयरचे किती आहेत 5,50,000. जर हे 50,000 इथे नसते, इथे 5 लाख असते, इथे 50,000 झाले असते, तर काय झालं असतं, 50,000 डिक्रीज झालं असतं. जेव्हा प्रिव्हियस इयर जास्त असेल, करंट इयर कमी असेल, तेव्हा तुमचं डिक्रीज होणार आहे. आणि जेव्हा प्रिव्हियस इयर कमी आणि करंट इयर जास्त असेल तर काय होईल, तर इन्क्रीज होईल. तर इथे काय झालेलं आहे, तर इन्क्रीज झालेला आहे. कितीने इन्क्रीज झालेला आहे, 50,000. तर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा, किती येईल, 10%. तर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं, तर पहा करंट लायबिलिटीचं पर्सेंटेज चेंज आपण केलेला आहे. 50,000 काय आलेला आपला डिफरन्स म्हणजे ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड प्रिव्हियस इयर किती आहे 5 लाख इंटू 100 करा, किती येईल 10%. तर हे पर्सेंटेज चेंजमध्ये तुम्हाला 10% लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर टोटल हे आपल्या लायबिलिटीच्या पूर्ण लिहून झालेलं आहे. त्यानंतर पहा इथे आपल्याला काय दिले राहिलेलं आहे, नॉन करंट असेट. इथे पहा करंट असेट आहे, नॉन करंट इन्व्हेस्टमेंट आणि नॉन करंट असेट. हे काय आहे, तर असेटचे आहेत, असेटचे आयटम आहेत. त्यामुळे आपण लायबिलिटीमध्ये घेणार नाही. त्याची टोटल करा, किती येते याची टोटल, 25 लाख, 5 लाख प्लस 15 लाख प्लस 5 लाख, 50 लाख याचे टोटल येणार आहे. पूर्ण तुम्ही सुद्धा करून पाहायची आहे, कारण चुका ह्या कोणाकडून पण होऊ शकतात. जर माझी चूक झाली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही समजलं नसेल तरीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात. मी तुम्हाला समजून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. तुम्हाला जर समजत असेल तर एक कमेंट करून मला कळवू शकतात, जेणेकरून मलासुद्धा कळेल की खरंच तुम्हाला माझे व्हिडिओ खूप महत्त्वाचे वाटत आहेत आणि तुम्हाला याचा यूज चांगल्या पद्धतीने होत आहे, ठीक आहे. तर पहा प्रिव्हियस इयरची टोटल आली आहे 50 लाख. करंट इयरची टोटल करा, 25 लाख प्लस 6 लाख प्लस 15 लाख प्लस 5,50,000 किती येईल, 5 लाख
5,50,000 ही सर्व टोटल करा. किती येईल? 51,50,000 ही तुमची करंट इयरची टोटल येणार आहे. तर इथे बघा 50 लाख प्रिव्हियस इयर आहे, 51,50,000 ही करंट इयर आहे. इथे कोणती टोटल मोठी आहे सांगा बरं? तर 51,50,000 ही टोटल मोठी आहे. ठीक आहे. तर इथे काय कितीने इन्क्रीज झालेलं आहे? तर 1,50,000ने इन्क्रीज झालेलं आहे. तर ॲब्सोल्यूट चेंज आपल्याला काढायचं आहे टोटलचं. तर कसं करणार? तर ॲब्सोल्यूट चेंज किती आहे? 1,50,000 डिवायडेड प्रिव्हियस इयर किती आहे? 50 लाख इंटू 100 करा. किती येईल? 3%. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पर्सेंटेज चेंज हे कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्यानंतर पहा असेट. असेटमध्ये आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय काय दिलेलं आहे? असेटमध्ये फक्त 2च गोष्टी येतात. कोणकोणत्या? तर फिक्स असेट आणि करंट असेट. तर करंट असेटमध्ये फिक्स असेट आणि करंट असेट. करंट असेटमध्ये टँजिबल, इनटँजिबल, फिक्स असेटमध्ये हे येऊ शकतात. ठीक आहे. तर आपल्याला फिक्स असेटमध्ये काय काय दिलेलं आहे पहा प्रॉब्लेममध्ये. प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे नॉन करंट असेट. नॉन करंट असेटची अमाऊंट दिलेली आहे 30 लाख, 36 लाख. त्यानंतर दिलेलं आहे करंट असेट 15 लाख, 1 लाख, 10,50,000. त्यानंतर दिलेलं आहे नॉन करंट इन्व्हेस्टमेंट 5 लाख आणि 5 लाख. तर ह्या अमाऊंट तुम्ही घ्यायच्या आहेत. तर इथे लिहायचं आहे फिक्स असेटमध्ये नॉन करंट असेट आहेत प्रिव्हियस इयरचे 30 लाख आणि करंट इयरचे आहेत 36 लाख. तर याच्या इथे काय झालेलं आहे? तर इन्क्रीज झालेलं आहे. तर इन्क्रीज कितीने झालेलं आहे? तर 5-6 लाखाने इन्क्रीज झालेलं आहे. तर आपला फॉर्म्युला काय सांगतो? तर ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड बाय प्रिव्हियस इयर इंटू 100. तर किती येईल? 20%. तर इथे पहा मी कॅल्क्युलेशन याचं करून दिलेलं आहे. नॉन करंट असेट याचं कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर पहा नॉन करंट इन्व्हेस्टमेंट दिलेला आहे. प्रिव्हियस इयरचा आहे 5 लाख, करंट इयरचा आहे 5 लाख. इथे इन्क्रीज किंवा डिक्रीज झालेलं दिसून येत आहे का? तर नाही. त्यामुळे इथे आपण काहीच घेतलेलं नाही. त्यानंतर थर्ड आहे करंट असेट. तर करंट असेटमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? प्रिव्हियस इयर आहे 15 लाख आणि करंट इयर आहे 10,50,000. तर 15 लाख मोठे की 10 लाख मोठे? 15 लाख मोठे. तर इथे काय झालेलं आहे? डिक्रीज झालेलं आहे. कितीने डिक्रीज झालेलं आहे? 4,50,000 हे डिक्रीज झाले म्हणून आपण याला कंसामध्ये घेतलेलं आहे, म्हणजेच ब्रॅकेटमध्ये याला घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला समजून येईल की हे मायनसमध्ये आहे. ठीक आहे. तर याचं कॅल्क्युलेशन करा. करंट असेट डिक्रीज झालेलं आहे 4,50,000ने. तर 4,50,000 डिवायडेड 15 लाख इंटू 100 किती येईल? -30%. तर हे आलं पर्सेंटेज. त्यानंतर तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे पर्सेंटेज 30% -30%. ठीक आहे. हे मायनस प्लस तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. जेव्हा प्लस प्लस असतं तेव्हा प्लसच होतं, मायनस प्लस मायनस होणार आहे, मायनस मायनस प्लस होणार आहे. परंतु इथे तुम्हाला मायनस असेल तर मायनसच घ्यायचं आहे. इथे आपल्याला वरच्या मायनसचा विचार करायचा आहे का? तर नाही. त्यानंतर तुम्हाला ह्या असेटमधील याची टोटल करा. नॉन करंट असेट प्लस नॉन करंट इन्व्हेस्टमेंट प्लस करंट असेट याची टोटल करा. किती येईल? 50 लाख येईल. आणि इकडे करा करंट इयरची ही किती येईल? 51,50,000 येईल. तर हे कितीने इन्क्रीज झालेलं आहे? तर 1,50,000ने. तर याचंसुद्धा कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. 1,50,000 डिवायडेड बाय 50 लाख इंटू 100 3% हे येणार आहे. तर यामध्ये तुम्हाला इथे दिसून येत आहे की करंट इथे पहा लॅबिलिटीची टोटल किती आलेली आहे? 50 लाख करंट इयर प्रिव्हियस इयर आणि करंट इयरची आहे 51,50,000. तर असेटची किती आलेली आहे? 50 लाख आणि 51,50,000. तर ही जी टोटल आहे तुमची, तर पहा इथेच तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. तर पहा इथेच तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेली जाते, परंतु इथे टोटल करून दिलेली नाही. जे काही तुमचा आन्सर येणार आहे, ठीक आहे, जी तुमची करंट लायबिलिटी पूर्ण तुमची लायबिलिटी साईट आणि ॲसेट साईट ही बरोबर त्यांची टोटल एक सारखीच येणार आहे. यात कुठलाही चेंज राहणार नाही. इथे तुम्ही पाहू शकतात आपलं ही लायबिलिटी साईट आहे तर 50 लाख आणि 51,50,000 आली. तर ही ॲसेट आहे तर 50 लाख आणि 51,50,000 ही ॲज इट इज ही सेमच येणार आहे. तरच तुमचा प्रॉब्लेम हा बरोबर असणार आहे. हे एक तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमचं उत्तर तुमच्या समोरच असणार आहे, फक्त तुम्हाला पूर्ण लक्ष देऊन सोडवायचं आहे.
आणि यामध्ये तुम्हाला ट्रिक सांगत आहे. तर पहा, इक्विटी अँड लायबिलिटीजमध्ये काय काय पार्ट येणार आहेत, शेअर होल्डर फंड, नॉन करंट लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीज. ठीक आहे. आणि असेटमध्ये कोणकोणते, फिक्स असेट, करंट असेटमध्ये फिक्स असेटमध्ये टँजिबल असेट आणि इनटँजिबल असेट. फक्त एवढंच तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि तुमची जी काही टोटल शेवटची येणार आहे ती लायबिलिटी आणि असेटची टोटल ही पूर्ण तुमची सेम असणार आहे. ठीक आहे. जर यात काही अडचण असेल, तुम्हाला काही समजलं नसेल, फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस यामधील आपण फर्स्ट प्रॉब्लेम आपण आज घेतलेला आहे. ठीक आहे. तर याचा जो फॉर्मॅट आहे तो मी त्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. त्याचबरोबर टेलिग्रामवर त्याचे फोटो अवेलेबल आहेत. तुम्हाला फॉर्मॅट बघण्याची काही गरज नाही, परंतु बघितलात तर तुम्हाला समजून येईल की इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये काय काय येतं, करंट ॲसेटमध्ये कोणते आयटम्स येतात. ठीक आहे. तर त्याचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पार्ट 1ची, तर ती तुम्ही पाहू शकतात. तर आज आपला प्रॉब्लेम फर्स्ट हा झालेला आहे. एकूण आपण यावरती 8 ते 15 प्रॉब्लेम ह्या चॅप्टरवरती घेणार आहोत, फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिसवरती. मी डायरेक्टली वहीमध्ये सोडून देत आहे, कारण हे प्रॉब्लेम मोठे आहेत आणि थोडंसं लिहित जर मी बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी लिहत बसत नाही. डायरेक्टली वहीवर सोडून मी तुम्हाला डायरेक्टली एक्सप्लेन करत असते. जर तुमची इच्छा असेल की प्रॉब्लेम हा समजून, म्हणजेच मी जर प्रत्यक्षात तुम्हाला लिहून सोडून दाखवायचा असेल, तर तशी तुम्ही मला कमेंट करा. तसासुद्धा आपण 1-2 प्रॉब्लेम घेऊयात. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रॉब्लेमसोबत. तोपर्यंत अभ्यास करा. काही हेल्प हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. धन्यवाद.